गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा शिवसैनिकांना रस्त्यावर उतरावं लागेल. अनिल परब यांचा सरकारला इशारा. निलेश घायवळ हा राम शिंदेंच्या जवळचा, त्यांनीच योगेश कदम यांना फोन केला असेल तर होम मिनिस्टर कार्यालयातून गृहराज्यमंत्र्यांवर दबाव. घायवळला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी रोहित पवारांचा गंभीर आरोप. गुंड निलेश घायवळ राम शिंदेंच्या प्रचारात. शिंदे यांचे घायवळ बंधूंसोबतचे व्हिडिओ फोटो समोर, तर रोहित पवारांना सचिन घायवळ सोबतचा फोटो भाजपकडून ट्विट. भाजपची आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी. मुख्यमंत्री फडणवीस 3 दिवसांमध्ये 6 विभागांच्या बैठका घेणार. उद्या नाशिक आणि मराठवाडा विभाग पदाधिकाऱ्यांच्या बैठका. आणि निलेश लंकेंनी वकील राकेश किशोरला दिली संविधानाची प्रत आणि बाबासाहेबांचा फोटो. राकेश किशोरनं सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा केला होता प्रयत्न. तर कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय. असे परवाने देणं हा पैशांचा खेळ आहे. पोलिसांनी नाकारल्यानंतर सुद्धा परवाना का दिला असा सवाल संजय राऊतांनी केलाय. तर गृहराज्यमंत्री कदमांवरती तातडीने कारवाई करावी असे अनेक नग मंत्रिमंडळात भरलेले आहेत असं म्हणत राऊतांनी कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला त्या अर्थी तो त्यासाठी योग्य व्यक्ती नाही, त्याचं कॅरेक्टर ठीक नाही, तो गुंडांशी संबंधित आहे, त्यांच्यावरती गुन्हे आहे, त्यांना शस्त्राची गरज नाही. आणि अशा व्यक्तीला गृहराज्यमंत्री शस्त्र परवाना देतात. अशा गृहराज्यमंत्र्यांवर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. घायवळाच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद होता हे जरा सत्ता पक्षातील भाजपच्या एका नेत्याने जो काही काळ पुण्याचा पालकमंत्री म्हणून राहिला आहे त्या नेत्याला विचारलं तर ते सर्व तो कुणामुळे मोठा झाला, कशामुळे मोठा झाला, कोणीही मोठं केलं आणि हे जे काही योजना पुन्हा एक नवीन महाराष्ट्रात आणली पाहिजेत, लाडकी बहीण योजना आणली तशी आता महायुती सरकारनं लाडका गुंड आणि त्यांना फिक्स मानधन म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी सोपं काम, तर लाडका गुंड योजना आणावी. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती सत्ताधाऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया. यासाठी चौकशी सुरू आहे. ज्या ज्या स्तरावर स्वतः राज्यमंत्री योगेश कदमांनी त्याचा खुलासा केलेला आहे. आता चौकशांती काय जे निश्चित होईल, जे काही त्या समोर येईल त्याप्रमाणे कार्यवाही होईल. शिफारस देणं म्हणजे लगेच आदेश होतो असं नाही आहे. सगळं SP कलेक्टर तपासतात की या माणसाचं खरंच देण्याची गरज आहे का. शिफारस देणे ही फॉर्मॅलिटीज आहे एखाद्या वेळेस केलेली पूर्ण, पण हे देण्याचे पूर्ण अधिकार हे कलेक्टरला आहे. आता आम्ही पत्र देतो की गुलाबराव पाटलाचा शस्त्र परवाना रद्द करा. SP तरीसुद्धा रद्द करणाऱ्यांनी पहिले चौकशी करतील की खरंच यांना परवाना रद्द करण्याची गरज आहे का. हे सगळे अधिकार त्यांना असल्यामुळे तुम्ही मंत्र्यांवर बोलणं हे उचित नाही आहे. सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याच्या आरोपांवरती गृहमंत्री योगेश कदमांनी स्पष्टीकरण दिलंय. परवाना पोलीस आयुक्तांच्या सहीने मिळतो. सचिन घायवळवरती 2015 ते 2025 एकही गुन्हा नव्हता. प्रलंबित गुन्हे नसल्यामुळे घायवळला परवाना दिल्याचं योगेश कदम यांनी म्हटलंय. जे काल मी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये विरोधक जे टीका करत आहेत, आता मी एवढंच सांगेन की मी या खुर्चीवरती बसलेला असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही आणि या भूमिकेवरती मी ठाम आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला
पुढे आणण्याचं काम आमच्याकडनं आजपर्यंत कधी झालेलं नाही आणि नाही कधी होणार आहे. जे काही गुन्हे सचिन घाळवेवरती 15-20 वर्षापूर्वी जे काही त्याच्यावरती गुन्हे दाखल होते ते 2019ला सगळे गुन्हे हे माननीय कोर्टाने त्या सगळ्या गुन्ह्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. सेटलमेंट देखील नाही, निर्दोष मुक्तता केलेली आहे. आणि मागच्या 10 वर्षामध्ये 2015 ते 2025पर्यंत सचिन घाळवेवरती एकही गुन्हा दाखल नाही. 2019मध्ये त्यांच्यावरती जुने गुन्हे दाखल होते ते सगळे गुन्हे हे माननीय न्यायालयाने सगळे गुन्ह्यामध्ये त्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सबकॉन्शियस माइंडने निर्णय घेतलेला आहे. करूया. विधिमंडळातील एका मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून सचिन घाळवेला शस्त्र परवाना दिला असल्याचं रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. योगेश कदमला मी विचारलं, विधिमंडळाच्या एका मोठ्या पदावरती बसलेल्या विधानसभेत विधिमंडळात मंत्र्यांना देखील आदेश देणार अशा व्यक्तीने त्याला सांगितलं, पण तो न्यायाधीशच आहे. योगेश कदमने सांगितलं तो न्यायाधीशच आहे, मला नावं घ्यायची नाहीत, नाव योगेश कदमने मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे. मोठी व्यक्ती आहे, उच्च आसनावरती बसलेली व्यक्ती आहे. अशा व्यक्तीने शिफारस केल्यानंतर ही व्यक्ती स्वच्छ असेल म्हणून गृहराज्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. कागदपत्र होते असं रामदास कदम म्हणाले. योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतलाय स्पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितले. तो पण न्यायाधीशच आहे. ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय. तो मला आता नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय. दरम्यान रामदास कदम मोघम बोलू नका, हिंमत असेल तर योगेश कदम यांना कोणी आदेश दिले यांचं थेट नाव घ्या असं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांना दिलंय. रामदास कदम मोघम बोलू नका. योगेश कदमांना शस्त्र परवाना देण्यासाठी नेमकी कोणी शिफारस केली होती, नेमकी कोणी आदेश दिलेले होते, हे जरा स्पष्ट बोला ना. पहिल्यांदा जो अर्ज केला होता शस्त्र परवान्यासाठी तो पोलीस आयुक्तांकडे केला. त्याच्यामध्ये राजपत्रे प्रतिनिधी कोणी त्यांच्या सह्या असतात ते एकदा आपल्याला चेक केलं पाहिजे. आणि कदम साहेबांकडून ज्याची शिफारस केली त्याची माहिती घेतली पाहिजे. आणि ही माहिती घेतल्यानंतर कदम साहेबांच्या हातून चूक झाली तर आम्ही विनंती करणार आहे की तुम्ही हा 5 शस्त्र परवाना रद्द करा. दरम्यान एका बाजूला मंत्रिमंडळातील तो नेता कोण अशी चर्चा रंगलेली असतानाच रोहित पवारांनी मात्र सचिन घाळवे प्रकरणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे. सचिन घाळवे राम शिंदेंच्या जवळचे आहेत, त्यांनी योगेश कदमांना फोन केला असेल असा आरोप सुद्धा रोहित पवारांनी केलाय. शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी सभापती आणि गृह विभागाचा सहभाग आहे असा आरोप रोहित पवारांनी केलाय. घाळवे लंडनला गेला तेव्हा धाराशिवमधून त्याला मदत करण्यात आली. हिंगोलीचा नेता घाळवेला पाठिंबा देत होता असं रोहित पवार म्हणाले. गौतमी पाटीलला उचलण्याची भाषा करणारे सरकारचे लोक आता निलेश घाळवे आणि संदीप पाटीलला पाठबळ देत असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे. निलेश गायकवाड हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत. त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे. आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा, चर्चा केली असावी. नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा. आणि त्या अनुषंगाने सचिन घाळवे जो मोक्यातसुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते, त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला. एका गुंडाच्या भावाला सहजपणे तिथं जर बंदुकीचा परवाना देत असेल तर फार वरिष्ठ लेवलची लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, ज्याच्यामध्ये होम मिनिस्ट्रीसुद्धा आहे आणि होम मिनिस्टर स्वतः असू शकतात आणि सभापती राम शिंदे सरसुद्धा तिथं असू शकतात. म्हणजे ज्या गोष्टी सहजपणे गरिबाला सामान्य लोकांना मिळत नाही, जसं की पासपोर्ट,
खोट्या नावावर पासपोर्ट दिला जातो निलेश गायकवाडला. निलेश गायकवाड भारत सोडून बाहेर जातो आणि इथं विद्यार्थी आणि सामान्य लोक अनेक वेळा चक्रा मारून सुद्धा त्यांना पासपोर्ट मिळत नाही. त्याच्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो, निलेश गायकवाड जर कुठल्या एअरपोर्टवरनं लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट. तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली, राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली, अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे. आता होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो, याच्या खोलामध्ये जावा, जे जे कोणी जबाबदार असतील त्या त्या लोकांना तुम्ही तिथं पकडा. अजून एक गोष्ट, निलेश गायकवाडच्या विषयाच्या बाबतीत हिंगोलीचा एक नेता आहे, त्या हिंगोलीच्या नेत्यांनी सुद्धा या निलेश गायकवाडला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत करण्यासाठी काही प्रमुख सत्तेतल्या नेत्यांची मदत घेतली असं सुद्धा बोललं जातं. त्यामुळे हिंगोलीचा नेता हा कोण याचाही अभ्यास केला गेला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन एक स्पेशल केस लोकांना दाखवली गेली पाहिजे. हे सरकार गुंडांच्या मागे राहत नाही. बघूया येत्या काळामध्ये काय होतं. दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अनिल परब योगेश कदमांविरोधात आक्रमक झालेत. सचिन गायवळवरती हत्या खंडणीचे गुन्हे आहेत. योगेश कदमांनीच सचिन गायवळचा शस्त्र परवाना मंजूर केला. कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी योगेश कदमांना पाठीशी घातलं तर एकनाथ शिंदेही आपण पाठीशी असल्याचं कदमांना त्यांनी सांगितलेलं आहे अशी टीका परबांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही कदम म्हणाले. पण फक्त योगेश कदमचा राजीनामा बस. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये एक निवेदन देणार आहे. शिवसेनेच्या वतीने ही मागणी करणार आहे की या मंत्र्याची ताबडतोब मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करा, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेना अधिवेशनात आवाज उचलेलच, पण त्याच्या अगोदर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि रस्त्यावरती उतरायचा जो काय कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मी आपल्यासमोर पत्रकारांसमोर ठेवीन. परंतु आता योगेश कदम यांना मंत्रिमंडळातनं हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. पण फक्त योगेश कदमचा राजीनामा बस. शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. उतरणार रस्त्यावरती उतरणार. म्हणजे बघा 40 मंत्री आहेत. अनिल परबला पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम, पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम. त्याचा अर्थ काय महाराष्ट्राला कळत नाही का? समजत नाही का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडच्या सभेत जाऊन सांगितलं होतं की योगेश तुझ्या पाठीशी मी आहे, तुला काय काळजी करायचं कारण नाही. आणि ज्या वेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाठीशी असेल अशी भावना तयार झाल्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये जे काय थैमान घातलेलं आहे त्याचा अजून एक पुरावा IBN लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आला. त्याची जर पार्श्वभूमी तुम्ही सांगितलेली आहे, पोलिसांनी दिलेली आहे. पोलिसांनी ही ऑर्डर रिजेक्ट करताना पूर्ण रिझन सकट ऑर्डर रिजेक्ट केलेली आहे. म्हणजे पोलीस जीवाच्या आकांताने प्रामाणिकपणे अशा लोकांना शस्त्र मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत. आणि हे राज्यकर्ते आता ह्यांचा उपयोग अशा प्रकारची फेवर करून आमच्यासारख्यांचा आवाज उचलणाऱ्यांचा जीव घेण्यासाठी घेतला तर कारण ह्यांच्यावर केलेली मेहरबानी आहे. ही मेहरबानी दोनच गोष्टींसाठी होऊ शकते. एक तर पैशासाठी होऊ शकते, किंवा आम्ही तुम्हाला मदत करतोय, आम्ही ज्या सुपाऱ्या देऊ त्या तुम्ही फोडा.